सासू आणि आईमध्ये फरक काय? तर आता मला एक माझी फ्रेंड भेटली होती, मैत्रीण भेटली होती. तर असं आमच्या गप्पा चालल्या होत्या. तर त्याच्यामध्ये निघाला सासूचा प्रश्न. सासू तुझी कशी, माझी कशी? तर मी म्हटलं, बाई सासूबाई अशी नाही का, म्हणजे माझी सासूबाई अशी, म्हणजे मी माझं गुणगान गात होते. तर तेवढ्यात ती म्हणते, हां, सासू तर काय सासूच असते, शेवटी ती थोडीच आई होणार आहे. म्हणजे अगं तसं नसतं बाई, सासू ही ती पण कोणाची तरी आई असते, ती काही वाईट नसते. तिने जर काही कधी मुलगी घरी लग्न करून आणलेली आहे, तर तिचं पण काहीतरी स्वप्न असतं, आपल्या मुलाचा संसार बसावा, म्हणूनच तिने आणलेली असते. आणि कोणाची सासू वाईट नसते. हां, थोडीफार कुरबुर होत असते, कशामुळे होत असते की तिला वाटत असतं, जर का आता ही बाहेरची आलेली आहे, म्हणजे मुलगी आलेली आहे लग्न करून माझ्या मुलासोबत, मी एवढा मुलगा लहानच मोठा केला, आता हीच त्याच्यावर राज्य गाजवणार. पण तसं नसतं, तू आई आहे, तुझा पहिला खारीचा वाटा आहे, नंतरच्याला मला दिलेला अर्धा वाटा आहे. असं जर का दोघींनी समजून राहिल्या ना, तर कधीच कोणाच्या घरामध्ये भांडण होणार नाही. तुमचं काय मत आहे? आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, टाटा, बाय बाय. मी बाकीचं नंतर बोलेल.